करिक्युलम गोल्स आणि या करिक्युलम गोल्सनुसार म्हणजे अभ्यासक्रमाच्या ध्येयानुसार पुढे आले क्षमता आणि मग त्या क्षमतांवरून अध्ययन अनुभव किंवा अध्ययन निष्पत्ती जे आहे अध्ययन निष्पत्तीनंतर अध्ययन असे तो पूर्णपणे आपण फ्लो बघू शकतो. पण यामध्ये अभ्यासक्रमाचं जे पहिलं ध्येय आहे भाषा विषयाचा विचार करतात म्हणजे CG9 जे आहे या ध्येयाचं प्रमुख जे उद्दिष्ट आहे किंवा प्रमुख जो भर आहे तो आहे श्रवण भाषण संभाषण या 3 गोष्टींवर. म्हणजे आपण आता जी कौशल्य प्राप्त करायचा विषय करतो आहे निम्नस्तर कौशल्य आणि उच्चस्तर कौशल्य यापूर्वी जर श्रवण भाषण वाचन लेखन याप्रमाणे आपण जात होतो. यामध्ये थोडासा बहुत बदल झाला म्हणजे तेच आहे परंतु त्याची शाब्दिक बदल झाला आणि त्याच्यामध्ये असलेली नाविन्य त्याच्यामुळे आपण त्याला निम्नस्तर आणि उच्चस्तर म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा आपण हे अध्यापनाच्या अभ्यासक्रमाच्या ध्येयांमध्ये बघितलं तर CG9 मध्ये आपल्याला श्रवण भाषण आणि संभाषणांवर भर दिलेला दिसतो. त्याच्या पुढचं आहे CG10. CG10 या अभ्यासक्रमाच्या ध्येयामध्ये वाचन आणि लेखन या प्रक्रियेवर भर दिलेला दिसून येतो. आणि तिसरा जे CG आहे ते आहे CG11 किंवा CG11. CG11 हे R2 साठी आहे आणि या ध्येयामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की भाषा जी R2 मध्ये आहे तिचं वाचन आणि लेखनाचा प्रारंभ करतो. म्हणजे CG9 आणि CG10 CG9 आणि 10चा जर विचार केला तर ते R1 साठी आहे की जिथे 10 CG वर आपण त्यांना काय करणार आहे वाचन लेखन पर्यंत आणणार आहात. परंतु जेव्हा R2चा विचार करतो तेव्हा इथे फक्त प्रारंभ होणार आहे. म्हणजे याची काठिण्य पातळी R2च्या विद्यार्थ्यांसाठी काय होणार आहे कमी असणार आहे जी R1 साठी थोडी काठिण्य पातळी जास्त असणार आहे. तर आता आपण जर या सगळ्या अध्यापनाचे जे ध्येय आहे म्हणजे करिक्युलम गोल्स आहे त्या करिक्युलम गोल्सवरूनच कॉम्पिटन्सी निघाली म्हणजे क्षमता निघाली. या क्षमतांचा जर विचार केला तर क्षमता म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगू शकता का? कोणी सांगू शकतं का क्षमता म्हणजे काय? प्रत्येक भागामध्ये काही उपलब्ध गुण असतात त्या उपलब्ध गुणांची उपयोगितेमध्ये रूपांतर होऊन देतो. खूपच छान. आता क्षमता जेव्हा आपण अभ्यासक्रमाचा विचार करतोय तर अभ्यासक्रमाच्या ध्येयापासून पूर्णपणे आपण जे प्राप्त करणार जे ध्येय प्राप्त करणार त्या ध्येय प्राप्त करण्यासाठी एक प्रोसेस असणार आहे. ही प्रोसेस म्हणजे त्या प्रोसेसकडे कोणकोणत्या क्षमता येणार आहे आणि अध्ययन निष्पत्ती येणार आहे. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे अभ्यासक्रमाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण त्याचं विभाजन केलं अध्ययन निष्पत्तीमध्ये आणि अध्ययन निष्पत्तीमध्ये पर्यंत जाण्यासाठी जो मधला मार्ग आहे तो मार्ग म्हणजे क्षमता. ती क्षमता आपल्याला मुलांमध्ये आता निर्माण करायची आहे. आता इथे आपण या पीपीटीमध्ये उदाहरण पण दिलेलं आहे की अस्खलित अर्थपूर्ण संभाषण करता आणि एखाद्या क्लिष्ट कामासाठी दिलेल्या तोंडी सूचना समजून घेतो व इतरांना समजतील अशा स्पष्ट सूचना देऊ शकतात. मग आता अशा प्रकारची जर क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायची असेल तर आपण बघा यासाठी काय करू शकतो वर्गामध्ये यासाठी आपण अध्ययन अनुभवांची निर्मिती केली किंवा अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन अनुभवांची निर्मिती केली. ते आपण पुढे बघणारच आहोत. तर क्षमता ही निरीक्षण आणि पद्धतशीरपणे मूल्यांकन करता येण्यासारखी असली पाहिजे. ती मेजरेबल असली पाहिजे. आपण त्याला थोडक्यात असं म्हणू शकतो की जी क्षमता आपण घेतली आहे त्याच्यावर अध्ययन निष्पत्ती घेतली आहे ती आपल्याला सांगता आली पाहिजे की प्राप्त झाली की नाही मूल्यांकन करावं. जर ती आपल्याला सांगता येत नसेल तर याचा अर्थ आपली जी अध्ययन निष्पत्ती किंवा अध्ययन अनुभव होती कुठेतरी गडबड झालेली आहे आपल्याला समजायला म्हणजे समजून. आता आपण या क्षमता कशा विभाजित केलेल्या आहेत 3 ध्येयांमध्ये ते बघूया. तर पहिलं जर आपण CG9 बघितलं तर याच्यामध्ये एकूण 7 क्षमता आहेत. या क्षमतांमध्ये सगळ्या वाचून दाखवत नाही पण मी तुम्हाला एक सांगितलं की या क्षमतांमध्ये आपल्याला श्रवण भाषण आणि संभाषण या 3 गोष्टींचा समावेश आहे. मग जर आपण श्रवणाचा विचार केला तर श्रवणामध्ये या स्तरावर आपण त्यांना सगळ्यात पहिले काय करतो खूप छान अगदी बरोबर आपण त्यांना गाणी ऐकतो. मग गाणी ऐकवताना आपल्याला काही गोष्टींची आता काळजी घ्यायची. म्हणजे यापूर्वी कसं होतं की आपल्याला पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एखादं वाक्य दिलेलं आहे आपण इथे तालात लावायचो सुरात लावायचो. याच्या मागे आपल्याला आता अध्ययन अनुभव
काय म्हटलेलं आहे की अध्यापन करताना बालगीत शिकवताना ते हावभावसहित असावं, आरोग्यासहित असावं. एखादं तुम्ही निसर्गातून प्राप्तोय, तुमच्या जवळपास प्राप्तोय अशा वस्तूंचा वापर करू नका. पण आता आपल्यापैकी असेही शिक्षक आहेत की बाबा माझं तर अगदी डोंगराच्या टोकावर शाळा आहे, माझ्याकडे काही वाद्य नाही आणि उपलब्ध तर बिलकुल होणार नाही. मग आम्ही काय करायचं? मग आपण अशा वेळी जेव्हा बालगीत शिकवतो तेव्हा आपण काही कृतींचा विचार करायला पाहिजे. जसं समजा आपण एखादं बालगीत शिकवतो, एक मुलगा गेला तळ्याच्या काठी, एक मुलगा गेला तळ्याच्या काठी, विसरला पुस्तक विसरला पाठी. एक मुलगा गेला तळ्याच्या काठी, विसरला पुस्तक विसरला पाठी. तळ्यात बेडूक त्याने पोशाख केला, पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला. तळ्यात बेडूक त्याने पोशाख केला, पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला. आता हे बालगीत शिकवताना आपण कोणतंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वापरलं, ठीक आहे, परंतु आपण ध्वनीची ओळख त्यांना करून देऊ शकतो. आता जेव्हा आपण भाषेचा विकासाचा विचार करतो तेव्हा आपण फक्त ढोबळमानाने काय म्हटलं की बालगीत म्हटले पाहिजे. पण इथून जर आपण विचार केला तर मला वाटतं की अजून मागे जायला लागतं. आपल्याला म्हणजे ध्वनीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि त्याला ध्वनीच कळत नाही. मग ध्वनी कुठून कळणार आहे? कारण बघा पहिलीच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही खूप जवळून अनुभव घेतला, मग ते मूळ तोत्र बोलतं, बोबडं बोलतं. कारण काय, त्याच्या अजून दुसरे पण पैलू आहे की त्यांची बोलीभाषा वेगळी असते, मातृभाषा वेगळी असते किंवा अगदी तिची वेगळीच भाषा वापरली जाते आणि आपण अगदी त्यांना बालगीतांची शुद्ध भाषा ऐकवतो. मग ते थोडं गोंधळ होऊ शकतो. पण अशा वेळेस त्यांची जी जीभ आहे त्या जिभेचा विकास होण्यासाठी म्हणजे आपण त्याला उच्चारशास्त्र शिकवताना या गोष्टींची काळजी घेताना आपण या अशा प्रकारचं म्युझिक तयार करू शकतो का, अशा काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता याच CG मध्ये आपण जर विचार केला की अस्खलितपणे संभाषण करतो आणि अर्थपूर्ण संभाषण करतो. आता त्याला संभाषण शिकवायचं आहे, पुन्हा आता बालगीतापासून संभाषणापर्यंत न्यायचं. तिथे आपण काय करतो, 2-3 जणांना पुढे उभं केलं की नमस्ते, तो म्हणतो नमस्ते, माझं नाव डॅश डॅश, तो म्हणतो माझं. संभाषण इतक्या पुरतं मर्यादित आहे का? नाही. मी जर त्यांना असं केलं, हे काय झालं आमच्या मुली, म्हणजे मी त्यांना काय सांगितलं नेक्स्ट पुढे, हे काय झालं संभाषण झालं. हे सुद्धा आमचं संभाषण झालं. म्हणजेच काय, विशिष्ट संकेतांचा, विशिष्ट चिन्हांचा, विशिष्ट हावभावांचा त्या अर्थ कळतोय का, इथून सुरुवात करावी. सुरुवात कुठं करतो आपण? संभाषण करायचंय, चला मुलांना तुम्ही या, बोलायचं एकमेकाशी बरं का. पण संभाषण तुला असं करतच नाही. जर का आपण पायाभूत म्हणजे 3 वर्षाचं बालपत्र किंवा बालमानसशास्त्राचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की मूल हे कधीच पाणी मागत नाही. मागतं का डायरेक्ट मम्मा म्हणे, काहीतरी ग्लास वाजवून आपले किंवा रडे, तो कुठेतरी आपल्याला संकेत देतो. संकेत दिल्यानंतर आपणच जेव्हा त्याला म्हणतो अरे तुला पाणी हवंय का, हे एकदा ऐकतो, 2दा ऐकतो, 3दा ऐकतो, तेव्हा त्याला कळते की अच्छा हे जे मी मागतोय त्याला पाणी म्हणते आणि मग तू पाणी म्हणतो. म्हणजे तिथून मग तो संभाषण सुरू करतो की पाणी पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आता मागे एक प्रश्न विचारला की पायाभूत स्तराचा आला नाही, मग आम्ही आमच्या मुलांना कसं काय? आपले मूल हे याच स्तरापासून आपल्याला विकसित करायचे आहे. हेच शैक्षणिक धोरण आपल्याला माहिती. आपल्याला असं नाही सांगत आहे आपण जे लहान मुलांचा विचार करतो म्हणजे पायाभूत स्तराच्या 3 ते 6 वर्षाच्या, ते फक्त खेळावर आधारित असणार आहे, ते फक्त बालकेंद्रित असणार आहे. त्यांना फक्त काय करायचं की आजूबाजूच्या वातावरणातून, निसर्गातून वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह करायचा. या सगळ्या गोष्टी अपेक्षित नाही केल्या की त्यांनी खूप काहीतरी बोललं पाहिजे, संभाषण केलं पाहिजे. या गोष्टी उच्च स्तरावर म्हणजे आता पहिलीच्या स्तरावर आपण अपेक्षित केलं. पण तिथेही जाताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करावी लागेल. हे सगळं होतंय का हे लक्षात घ्यावं लागेल. मग आता आपण अजून श्रवणाचा विचार करताना पुढे बघितलं की क्लिष्ट कार्य करण्यासाठी मौखिक सूचना घेतो. त्याच्यासाठी मी एक खेळ घेऊ, ठीक आहे? तर बघा
पाहिजे करायला आपण म्हणतो. सो हा माझा रुमाल आहे आणि एका कोणीही जे उत्सुक असतील या गेममध्ये खेळायचं त्याने उभं राहायचं. आणि आपलं नाव सर? पाटील सर, मी आपल्याला विनंती करते की तुम्ही म्हणजे गेम समजून घ्या आणि त्याच्यानंतर मी पाटील सरांना थोडा वेळ बाहेर काढते. हा, आणि त्यांच्या शेजारी बसलेले मी त्यांचे मित्र समजते कारण आपण सगळे एकाच आवेदले आहोत म्हणून तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं. आता आपल्याला कळायचं काय, हा माझा रुमाल तुमच्यापैकी कोणाकडे तरी मी लपवणार. ओके, हा लपवल्यानंतर काय करणार, ह्यांना बोलवणार आणि मी यांना येऊ देणार. त्यांनी तो शोधायचा, त्यांना मी सूचना देणार की इथे आहे, अशा व्यक्तीकडे अशा व्यक्तीकडे तो ओळखायचा. ठीक आहे, तुम्हाला कळालं? मी विनंती करते खास करून सर राजेश सरांना विनंती करते की माझ्या सरांकडे चांगलं लक्ष म्हणूनच सांगितलं सर. आणि शिक्षक म्हटल्यानंतर चहाच्या बाबतीत लक्ष आता आपण हा रुमाल बघूया. लक्ष आता मी तुम्हाला सांगणार ज्या व्यक्तीकडे मी रुमाल ठेवलाय ना ती चेअर. जे पण शिक्षक असतात दुसरी सूचना अशी आहे की ती जी व्यक्ती आहे ती 3 नंबरच्या रो मध्ये बसते. जा तुम्ही तिथपर्यंत, मला विचार करा त्या व्यक्तीच्या अगदी समोर डायरी ठेवली. ठीक आहे, सूचना आली लक्षात. आता ती जी व्यक्ती आहे ना ती अगदी तोंडाला हात लावून बसते. पहिला तास गेला नंतर मग गाणं म्हणायला त्याला व्यक्त होत. आता नंतर ती जी व्यक्ती आहे ती महिला शिक्षिका आहे. आणि सगळ्यात शेवटची सूचना, त्या व्यक्तीने हिरव्या रंगाच्या आता बघा, आता आपण हा जो खेळ घेतला, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. आता बघा याच्यामध्ये आपण काय केली, क्लिष्ट सूचना दिल्या. सूचना काय दिल्या की तिसरा पेज त्यांना लगेच विचारत पडले हा सोडून की हा धरून. मग त्यांनी काय केलं, लॉजिक लावलं, एक तर हा एक तर तो. त्यानंतर आपण अजून काय काय सूचना दिल्या की बाबा डायरी आहे, त्यांनी बघितलं रे बाबा. पहिली सूचना अशी होती की गोंधळात पडणारी चेअरवर बसलेले. म्हणजे काय तर या सूचना मुलांना कळताय की नाही. तुम्ही सगळ्या
सगळ्या आद्य निष्पत्ती एका खेळातून ओळखू शकता. कसं? ते श्रवण करता येईल. ओके, श्रवण केलं तरच ते त्या बेंचपर्यंत जाऊ शकतो. ते बेंचपर्यंत गेल्यानंतर तू एक आहे तुझ्याकडे काय आपोआप भाषा संभाषण नाही झालं. शब्दांनी काय झालं? चिन्ह संकेत याचा वापर म्हणजे भाषण संभाषण. आणि त्याच्यानंतर तो व्यक्तीचे चेहरे वाचायला लागला. ठीक आहे, आणि मग लास्टला त्याची ओळख येस याच व्यक्ती. ठीक आहे, त्याच्यामध्ये हिरवा रंग म्हणजे रंग ओळखला, वस्तू ओळखल्या, या सगळ्या गोष्टी ओळखल्या. म्हणजेच काय की आपल्याला जर एखादं ध्येयापर्यंत जायचं असेल, एखाद्या अध्ययन निष्पत्तीला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला फक्त असं म्हणून नाही चालत की बाबा मी काहीतरी गाणं शिकवलं आणि झालं असं म्हणून नाही चालत. आपल्याला असं काहीतरी मुलांना बिझी ठेवावं लागणार आहे, त्यांना पूर्णपणे ऍक्टिव्ह ठेवावं लागणार आहे, त्यांना व्यस्त ठेवावं लागणार आहे. असं जर असेल ना तेव्हा तुम्ही अशी तक्रार करू शकत नाही मॅडम किंवा ताई आमच्या मुलांना अजिबात बसतच नाही, काय शिकवायचं असं तक्रारच नाही. ते मूल तुम्हाला म्हणजे एकदम तुम्ही त्यांचे फेवरेट व्हाल की आपले सर काहीतरी किंवा मॅडम काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत. तर आपण श्रवणावर जेव्हा भर देतो तेव्हा आपण काय करायला पाहिजे की एखादं गाणं म्हणताना जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण ध्वनी निर्माण केला, ध्वनी निर्माण केला, नंतर आपण कृती पण तयार केली. मग ही कृती करताना त्यांना इन्व्हॉल्व पण केलं पाहिजे. म्हणजे चला मुलांना उभं राहा आणि ढग वाजे धडामधूड असं चालणार नाही. तुम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. जसं तू गाडी बाबा दूर सोडी बाबा गाडी बाबा दूर सोडी बाबा. आणि मग पुढे आता एका विद्यार्थ्याला मी घेऊन आले. मग इंजिन वाला बेडुकरा विस्तवाला पोपटराव. तुम्ही दोन जणांना घेऊन येता पुढे तुमच्या दोन मैत्रिणी. इंजिन वाला पोपटराव विस्तव, इंजिन वाला बेडुकरा विस्तवाला पोपटराव. पटकन चला गाडी नाही. गाडीत बसला मैना ताई, चला गाडीत बसल्या मैना ताई, गाडीत बसल्या चिमणा ताई, गाडीत बसल्या मैना ताई, गाडीत बसल्या चिमणा ताई, गाडीत बसली बबुमा, ईशानवाला कुंतीय मामा, ईशानवाला कुंतीय मामा. विद्यार्थी आपण म्हणतो की त्याची क्षमता थोडी कमी आहे, आपण हा पण विद्यार्थ्यांचा या गोष्टी विचार केला. मग असा विद्यार्थी आहे की बाबा रे हा विद्यार्थी आहे बोलतच नाही, अभ्यासात कमी आहे, त्याला मी घेतल्यानंतर काय होईल? त्याला कळेल की मी वेगळा नाही, येस मी याच्यामधला आहे.